वयाच्या 35 नंतर आपलं जीवन स्थिरतेकडे, आरोग्याकडे आणि आत्मिक समाधानाकडे वळायला हवं. हे वय बदलाचं दशक आहे. शरीर, मन आणि जीवनशैली या तिन्ही गोष्टींमध्ये मोठे बदल होतात. 35 वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीकडे कोणत्या गोष्टी असाव्यात? शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावर याविषयी आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने. वयाच्या 35 नंतर या आरोग्याच्या सवयी तुम्हाला असाव्यात, जसं की नियमित हेल्थ चेकअप करणं, रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, हृदयाची तपासणी, किडनी, लिव्हरची तपासणी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहाराची सवय. प्रोसेस्ड फूड कमी करून घरगुती, ताजं आणि स्थानिक अन्न घेणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम, यामध्ये योग, चालणं, स्ट्रेचिंग तुम्ही करू शकता. पुरेशी झोप, दररोज 7 ते 8 तासाची गाढ झोप घ्या. पाणी पिण्याची सवय, दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. डिटॉक्स सवयी, जसं की हळद पाणी, तुळस, लिंबू पाणी. आठवड्यातून एखादा दिवस उपवास नक्कीच तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे वजन नियंत्रण. 35 नंतर मेटाबॉलिझम मंदावतो, म्हणून आहारावर लक्ष ठेवा. सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसा. व्हिटॅमिन डी आणि तुमचा मूड सुधारवण्यासाठी. त्वचा आणि केसांची काळजी, नैसर्गिक तेल, नियमित स्किन हायड्रेशन ठेवणं गरजेचं आहे. नियमित चालणं, पायऱ्या चढणं, असं तुम्ही व्यायाम सोपे करणे खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक स्थिरतेसाठी छोट्या गोष्टींवर राग न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. मनःशांतीसाठी सवय, ध्यान, प्राणायाम नक्कीच करू शकता. दैनंदिनी लिहू शकता. दररोज 30 मिनिटे स्वतःसाठी नक्की द्या. स्वतःचे छंद जोपासण्यासाठी. ताण नियंत्रित ठेवण्यासाठी खोल श्वास घ्या. सकारात्मक विचार करा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी कार्यप्रवृत्त राहा. स्वतःच्या चुका स्वीकारा. नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा. नाही म्हणायची सवय लावा. अति जबाबदाऱ्या टाळा. कृतज्ञतेची भावना ठेवा. दिवसातून एकदा माझ्याकडे काय आहे हे जाणून घ्या. स्वविकास करा. नवीन कौशल्य शिका. नवीन पुस्तके वाचा. डिजिटल मर्यादा ठेवा. स्क्रीन टाईम कमी करा. जास्त वास्तवात राहा. आर्थिक स्थिरतेसाठी आपत्कालीन फंड ठेवा, जसं की किमान 6 महिन्याचा खर्च बाजूला ठेवलेला असावा. स्वतःचा आणि कुटुंबाचा योग्य असा आरोग्य विमा नक्कीच काढलेला असावा, जेणेकरून तुमचं भविष्य सुखकर राहतं. निवृत्तीची योजना, याच्यामध्ये तुम्ही SIP, PF, PPF नक्कीच करू शकता. कर्ज नियंत्रण करू शकता. यासाठी क्रेडिट कार्ड, लोन यांचं नियोजन करा. नियमित बचत करण्याची सवय लावा. दरमहा उत्पन्नाच्या 20 ते 30% बचत करा. तसेच तुमचे इन्कमचे विविध स्रोत असू द्या आणि हे स्रोत तुमच्या कौशल्यावर आधारित असावेत, जेणेकरून उत्पन्नाचा स्रोत कायम राहतो. गुंतवणुकीचं ज्ञान असावं, जसं की शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट. त्याचप्रमाणे बजेट तयार ठेवा. खर्च, बचत यांचा हिशोब ठेवा. तसेच विमा आपल्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी नक्कीच ठेवू शकता. माझी आर्थिक स्वतंत्रता कोणावर अवलंबून नसलेली असावी, असा दृष्टिकोन ठेवा. आध्यात्मिक आणि आत्मिक विकास. दररोज प्रार्थना आणि ध्यानाची सवय लावा. धन्यवाद म्हणायला शिका. निसर्गाशी नातं जोडा. त्यासाठी झाडं लावा. पायाने मातीवर चाला. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा. मी काय योगदान देतो समाजाला हे जाणून घ्या आणि समाजासाठी कार्य करा. जुन्या दुखापती सोडून द्या. एखाद्याला चुकलं असेल तर माफ करा. दयाळूपणा ठेवा. मदत करण्याची भावना ठेवा. जप, ध्यान करा. सामाजिक आणि वैयक्तिक जीवनासाठीही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याचाही अवलंब करणं गरजेचं आहे. विश्वासू मित्रांचा छोटा पण खरा गोतावळा ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवा. सकारात्मक वातावरणात राहा. चांगल्या लोकांची संगत ठेवा. आपली सीमारेषा ठरवा. कोणाशी किती जवळ राहायचं हे ठरवा. समाजकार्य करा. ते आपल्याला आत्मिक समाधान देतं. संतुलित सोशल मीडियाचा वापर करा. अति सोशल मीडियाचा वापर कराल तर आरोग्याच्या तक्रारी लावून घ्याल. स्वतःचा विकास करणारी नाती जपा. कुटुंबात संवाद आणि प्रेम असू द्या.
संस्कृती, परंपरा, सणांशी नाळ जोडलेली ठेवा. हसण्याची सवय लावा. स्वतःसाठी असावं असं जीवनाचं दर्शन ठेवा. आरोग्य सर्वात मोठं धन आहे. माझा वेळ हा माझा आहे हे लक्षात ठेवा आणि या सर्व गोष्टींमधून स्वतःसाठीही वेळ काढा. मी इतरांना देतो तेच मला परत मिळतं हे लक्षात ठेवा. आनंद हे परिणाम नाही तर ती सवय आहे हेही लक्षात असू द्या. तेव्हा तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही समाजाला द्या आणि सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता. हे दानधर्मामुळे नक्कीच आत्मिक समाधान लाभतं. तेव्हा नक्कीच दानधर्म करा. स्वतःसाठी वेळ द्या आणि सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे बघा. नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगाल.